नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असा अख्खा मसूर। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा। इथं हा 1 वाटी मी मसूर घेतलाय, अगदी गावरान मसूर आहे हा। इथं मी 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, 1 टोमॅटो चिरून घेतलाय आपण बारीक। इथं हे लाल मिरची पावडर मी 1 चमचा घेतली, गोडा मसाला 1 चमचा घेतलाय, 1 चमचा हा घरचा मिरची पावडर मसाला घेतलाय, 1 चमचा हळद घेतली, आलं लसूण पेस्ट घेतली आपण इथं, आपल्याला चवीसाठी मीठ लागणार आहे, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आपण इथं, फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला, पाणी घेतलं इथं मी, आपल्याला आवडल्यास आपण हिंग टाकू शकतो, नाही टाकला तरी चालतो, आणि थोडंसं जिरं घेतलंय। सगळ्यात आधी आपण ह्या मसुरा घेतल्यात, ह्या मस्त मी 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरला 3 शिट्ट्या करून घेते। आता इथं आपला कुकर झालेला आहे, आपल्या मसुरा झालेला आहे तिथं, मस्त मसुरा आपल्या ह्या शिजून झाल्यात, 3 शिट्ट्या मी केलेल्या आहेत। अशा प्रकारे ही मसूर मी मस्त 3 शिट्ट्या करून आता शिजून घेतली। इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, छान तापली। आपण आधी तेल टाकून घेऊया, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता। जिरं टाकते आता मी ह्याच्यामध्ये, हिंग टाकलाय थोडासा, आता थोडा इथं कढीपत्ता टाकून घेऊया। इथं 2 हिरव्या मिरच्या पण टाकते। आता आपलं हे छान परतून झाले, ह्याचा टाकू आपण कांदा, आता थोडी आलं लसूण पेस्ट टाकते ह्याच्यामध्ये, आता कांदा आपला छान परतत आलाय, बघू शकता तुम्ही। त्यात टाकू आपण हा टोमॅटो बारीक करून घेतलेला, आता इथं आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे। आता आपण मसाले टाकून घेणार आहे, हळद टाकते मी थोडीशी, इथं लाल तिखट जे घेतले ते टाकते आपण, इथं हा माझा घरचा मसाला आहे मी तयार केलेला, आता तो थोडा टाकते, थोडा गोडा मसाला टाकूया आपण, जेवढं प्रमाण घेतलं तेवढाच टाकलेलं आहे। मस्त आपलं आता हे एकजीव झाले। आता शिजलेला मसूर आहे हे आपण टाकून दिलं आहे त्याच्यामध्ये, आता ह्यात टाकू थोडंसं पाणी, आपण जेवढं घट्ट लागेल तेवढं भाजी करू शकतो। आता यात चवीनुसार मीठ टाकून घेते, मस्त अशा प्रकारे मी छान अशी अख्खी मसूर तयार केली आज। आता आपण ह्याला 5 मिनिटं फक्त झाकण टाकून घेऊया। आपण झाकण काढून घेऊ, मी टाकते थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर, अशा प्रकारे मस्त आपली अख्खी मसूर आता तयार झाली। आता गॅस बंद करून घेते, बघू शकता खूप छान केली, झटकीपट झालेली आहे आपली मसूर। अगदी घरात कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही ऐन वेळेस अशी अख्खी मसूर करून मस्त जेवणाची मजा घेऊ शकता। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।